संस्था चालकाने त्रास दिल्याने व अनोळखी समाजाद्वारे जीवे मारण्याची प्रयत्न केल्याने अखेर शिक्षकावर चहाच्या हॉटेलवर काम करण्याची वेळ आली। उदरनिर्वाह करण्यासाठी शिक्षण शिकूनही काम करावं लागत असल्याची भावना अस्थिभंग असलेल्या शिक्षकाने बोलताना दिली। गौस पठाण हा दोन्ही हात नसलेला शिक्षक कानडखेड येथील रहिवासी असून तो पंचशील नगर पूर्णा येथील सावित्रीबाई फुले शाळेत शिक्षक पदावर काम करीत होता। संस्थेच्या वतीने पुरेसा पगारही मिळत नव्हता। अशातच त्यांना जिल्हा परिषद शाळेचं अप्रूव्हल आलं। त्यांच्या कागदपत्राची मागणी संस्था चालक राहुल मानुते यांच्याकडे केली होती। त्यावर संस्था चालकाने कागदपत्रे तर दिली नाहीत, पण गुंडाकडून मारहाण कराव्यास लावली। पोलिसात याबाबत गुन्हाही दाखल झाला। गुन्हा दाखल झाल्यानंतरही सदर शिक्षकाला शाळेतून काढून टाकून वेगवेगळ्या पद्धतीने मानसिक त्रास सुरू केल्याने उदरनिर्वाहासाठी अखेर चहाच्या हॉटेलवर काम करावं लागत असल्याची प्रतिक्रिया बोलताना दिली। काय बोलताना म्हणाले गौस पठाण पाहूया। आज आपण इथं या हॉटेलवर चहा बनवताना दिसताय, काय भानगड आहे? शिक्षक पेशापासून चहापर्यंत प्रवास। भानगड काय नाही सर, मी एका संस्थेवर जॉब करतो आणि त्या संस्थेवर माझं ऑलरेडी अप्रूव्हल निघालेलं आहे। 2013 पासून आजपर्यंत मला एकही रुपया म्हणजे पगार नाही त्या संस्थेमध्ये। आणि आता सध्या मी परीक्षा दिलेली आहे जिल्हा परिषद शिक्षकमध्ये, तर त्या परीक्षेमध्ये माझा महाराष्ट्रातून 11वा क्रमांक आलेला आहे। नंतर मी आमच्या संस्था चालकाला डॉक्युमेंट मागितले 10वी 12वी D.Ed.चे, तर ते मला डॉक्युमेंट त्यांनी दिले नाही, तर ते माझ्यावर म्हणजे सतत अन्याय करीत होता समजा। तर मी त्याला नंतर त्यांना सांगितलं की बाबा मला डॉक्युमेंट देऊन टाका माझी। तर तो काय म्हणतो, डॉक्युमेंट तुझी मिळणार नाही, तुला काय करायचं कर, तू याने जे काय होते ते तू करू शकतो। मग त्याच्यानंतर त्यांनी मला काय केलं, 29 फेब्रुवारीला 3 अनोळखी माणसं लावून त्यानं मला जीव मारण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यामुळे सध्या मला इथे येऊन आज बसण्याची माझ्यावर वेळ आलेली आहे। आज आपण अपंग आहेत आणि अशा परिस्थितीत तुम्हाला त्यांनी मदत नाही केली। तुमचं म्हणणं आहे की बाबा कोणीतरी आमच्या विरोधामध्ये अर्ज बाजार करत आहे, ब्लॅकमेलिंगचा प्रकार सुरू, काय प्रकार आहे नेमकं? त्याचं म्हणणं असं सर, फक्त पठाण गौस खान युसुफ खान हे बर्बाद झालं पाहिजे। त्याचं अस्तित्व मी कुठेही त्याचं राहू देणार नाही। तो जिल्हा परिषद तो लागला पाहिजे नाही आणि तो मला सतत टॉर्चर करीत आहे, पूर्णा तालुक्यामध्ये धमकी देत आहे। सध्या त्याची परभणी कोर्टामध्ये त्याची बेल झालेली नाही, त्याची बेल कोर्टाने रिजेक्ट केलेली आहे, तरी पण तो सध्या खुलेआम पूर्णा शहरामध्ये सध्या फिरत आहे आणि सध्या मला त्यांच्याकडून धमकी येत आहे। आणि नागरगोजे जे आहेत शाळेचे मुख्याध्यापक, त्यांच्याकडून पण मला धमकी येत आहे की मी गौसला बर्बाद केल्याशिवाय राहणार नाही। यामुळे सध्या समजा असं माझ्यावर अन्याय होत आहे आणि ते दुसऱ्या लोकांना सांगून माझ्यावर म्हणजे शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद त्यांना तिकडे अर्ज पाठवत आहे की गौस खानला या नोकरीपासून वंचित ठेवावं, म्हणजे याचं म्हणणं आहे समजा। तुमची मागणी काय असेल आता शेवटी? माझी मागणी काय नाही सर, फक्त मला न्याय मिळाला पाहिजे। आणि सध्या मला तो 46 लाख रुपयाचं मागणी करीत आहे माझ्याकडून डोनेशनच्या स्वरूपामध्ये शाळेच्या। तू जर 46 लाख रुपये दिले तर मी तुला म्हणजे याच्यामध्ये कुठे तुला सवलत देणार आहे, जर दिला तर मी तू अस्तित्व संपविणार आहे। मी एक हँडिकॅप माणूस आहे मी आणि माझे आईवडील म्हातारे झालेले आहे। धन्यवाद।